मिठू अजिबात काळजी करू नकोस. आता माताजी आहे तुझ्या बरोबर. तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. माताजी की जय. बॅनर बाहेरच्या बाजूला घे रे. अरे ए बसलाय काय? स्वतःच लग्न आहे का? दादा दादा टेम्पो नाही आला अजून. टेम्पो नाही आला, मी बोलवायचा. त्या गाड्यांचं काय आहे तिकडे बरं लावतो. त्या गाड्याच्या तिकडे व्यवस्था कर बसण्याची. ठीक आहे. पाण्याचं काय? पाण्याचं चालू आहे. आणि भटजी नाही आला. उद्या ते ढोल ताशे वरातीला येणार आहे, ते कन्फर्म केलं का? हा ते झालं कन्फर्म सगळं. किती वाजता येणार आहे? येतील 9-9:30 वाजेपर्यंत. आणि तिथलं मंडपाचं काम अर्धवट राहिलेलं ते किती करून आता लगेच. तिथला मंडप नंतर बघ, आधी मागचा लावून घे. केवढा आहे हा तरी साला बबलीचा भाऊ रेडा साला माझा कर्दन काळ. ह्याची ना माझी तर लहानपणापासूनची खुन्नस आहे माहितीये का. मी कैऱ्या पाडायला जायचो ना, मी स्वतः मेहनत करून जायचो रे झाडावर. तर फुल दमदाटी करून माझ्याकडून कैऱ्या काढून घ्यायचो. करायचं काय पडायचं रोकडे. आपण जाऊया. थांबा जरा. मी नडूकारी जाऊन प्यायला. अरे रेडा दिसत असला तरी आपल्यात पण काय कमी दम नाही. एवढं प्रेरित होऊन जायची गरज नाही दंगल बघून. याने जो डोळे उघडून तुझ्याकडे बघितलं ना, चड्डीत लघवी होईल तुला. आपण इथे कशासाठी आलोय? जरा इथे गडबड करून चालणार नाही. आपण शांतपणे विचारपूर्वक केल्या पाहिजेत गोष्टी. ठीक आहे. हे बघ इथे खूप लोक आहेत, लय घेतील आपल्याला. दादा ए दादा बबली कोण
बरी आहे रे. हे बबले, ही बोबली आहे धनराज. इथे बबली. ए वहिनी आहे तुमची. हा तेच बघत होतो. हे ह्या आत्ताच्या ज्या या महिला आहेत त्या तीच बबली आहे तुझी? हो ही तर शेंबडी बबली. ते शक्यच नाहीये. नाही म्हणजे शक्यच नाही असं नाही. हे बघ रोकडे, कसं आहे की आम्हाला मान्य आहे की तू तिला बघून जर असा हल्लायस, म्हणजे हलू शकतं, कोणीही हलेल. मी स्वतः हल्लो तर? हे बघ, कारण की काय आहे, ती आहेत जराशी सेक्सी, नाही म्हणजे सॉरी सुंदर, म्हणजे तेवढी ती सुंदर आहेच. पण काय हे बघ रोकडे, जरा जास्तच सुंदर आहे. त्यामुळे, आणि तू ऑलरेडी ठरवलेलंस ना की तुला काय बाबा मिळणार नाहीच आहेत मुली, तर त्यामुळे आता तू समजून घे असं आम्हाला वाटतंय. की पेक्षाही तू वाईट वाटून घेऊ नकोस, पण हे तुझ्या हातचं नाही. हा, तुला हे साध्य करता येणार नाही. सिंपल. हा, ती मुलगी तुला लाईन देणार नाही. तिने तुला अशीच पत्रिका पाठवली होती. हा, हा, आम्ही चुकलो, आपण चुकलो, आपण जाऊया. चल. जाऊया. चल 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 चल. आपण हेच निघू. सांगत होतो ना यार मी आधीपासून हेच सांगत होतो ना मी. माझं ऐकलं नाही, झाला पोपट. तिचं लग्न होणार यार आता. तिला पोरं होणार, तिची पोरं मला मामा मामा म्हणणार यार. धनराज मामा, धनराज मामा. धनराज, तुम्ही खरंच आलात धनराज? मला वाटलं नव्हतं. आम्हालाही वाटलं नव्हतं. काय? मित्र आहेत. आम्हालाही वाटलं नव्हतं की तू इतकी. आम्हालाही वाटलं नव्हतं की तू इतकी लवकर लग्नाला तयार होशील. मुलीच्या जातीला काही बोलता येत नाही. खरंय. एकदा लग्न झालं तर मी काय नाही करू शकत. जे काय करायचं ते आत्ताच करावं लागेल. म्हणजे माझ्या डोळ्यात बघा धनराज. बोला, आहे हिम्मत? बबले, ओ बबले. कळली हिम्मत. आले दादा. मुकडे तू मूर्ख. एवढं लय लव्ह मॅरेज करत फिरत असतो. आता काय एवढी मुलगी आली तर
थुंकून गेली रे, तुझ्यावर थुंकून गेली. आम्ही पण थुंकतो थू. खरं रे, निघून गेले रे अपमान करून तोंडावरती. मग काय? साला मी नसतं ऐकून घेतलं, मी डायरेक्ट लग्नात उचललं असतं आणि पळवून घेऊन गेलो असतो. त्याला टशन देऊन गेली रे आपल्याला. तुला हात पुढे कर. तुला जाणवते का काय? माझ्या शरीरातून तुझ्या शरीरात वाहत जाणारी ऊर्जा? जाणवत आहे, हात थोडे घामेजल्यासारखे झालेत. तुझ्या घरी खूप पाहुणे आले आणि त्यांनी तुझ्या दारावरची बेल वाजवली. आता तू काय करशील? मी पहिल्यांदा बघीन घर नीट छान आवरलंय ना, मग चहा टाकीन. आणि चहा टाकून काय देणार कोणाला? आधी दार उघडून पाहुण्यांना घरात तर घ्यायला नको का? म्हणजे तेच, तुझ्या मनाची दारही बंद आहेत. ती उघड आणि येणाऱ्या प्रकाशाला अडवू नकोस. जा आता. एवढंच? तू जा. बस. आणि काहीही बोलायच्या आधी एक दीर्घ श्वास घे. मला माहितीये तुला बोलायची घाई झालीये. माताजी, आय एम सॉरी, मी काल रडले सगळ्यांसमोर. मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते रडतच जन्माला येतं. ते म्हणतं का सॉरी? रडणं स्वाभाविक आहे. उलट जे जे अनैसर्गिक आहे त्याबद्दलच आपण स्वतःला कधी सॉरी म्हणत नाही. म्हणजे नाचायची प्रेरणा आदिम आहे, पण आपण रस्त्यावर कोणाला नाचताना पाहिलं तर त्याला आपण वेडा ठरवतो. तू का स्वतःला चांगल्या वाईटाच्या संकल्पनेत बसवतेस? जे जे नैसर्गिक आहे ते ते सुंदर आहे. जे अनैसर्गिक आहे ते आपल्याला कुरूपतेकडे नेतं. पण काय काय नैसर्गिक आहे आणि काय काय अनैसर्गिक आहे हे कसं कळणार? कळेल की, का नाही कळणार? जसं छान दिसावंसं वाटणं नैसर्गिक आहे, शरीर नैसर्गिक आहे, पण लग्न अनैसर्गिक आहे. त्यात सुख नाही. माझं सुख ना बबलीशी लग्नातच आहे. काय? काय आलं? चल 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 वळा. ए तुम्ही आपण का?
नमस्कार सर. हाय हॅलो. इकडे तिकडे काय बघताय? तुमच्याशी बोलतोय मी. काय काम काढलं इकडे? काय काम काय काम काढलं? काढलं? काय काम काढलं? काय काम काढलं? सर काम म्हणजे सारासार परिस्थितीचा विचार करता खरं तर आता काम म्हणजे काय तर कार्य नाही. जे तुमच्या घरात चाललंय आम्ही कोणतंच कार्य करायला आलेलं नाही. हां म्हणजे एक्झॅक्टली आम्ही बबलीला कॉंग्रॅच्युलेट करायला आलोय, अभिनंदन करायला आलोय. तिनेच बोलवलंय. म्हणजे कुठे आहे ती कुठे आहे बबली? बबली? कोण तुम्ही? आपण नाही ओळखत. कसं ओळखणार? आम्हाला माहितीच नाही काय सांगत. म्हणजे माहितीच नाही ना तुम्हाला की काय सांगायचंय. म्हणजे तुम्ही आम्हाला ओळखतच नाही कारण की आम्ही सांगितलंच नाही की आम्ही कोण आहे. तर तुम्ही कसे ओळखणार? बरोबर की नाही? सांगतो. आम्ही बबलीच्या शाळेतले मित्र आहोत. शाळेतले मित्र आहोत ना? शाळेतले मित्र आहोत खरे. तिचं आज म्हणजे लग्न आता आहे तर साखरपुडा म्हणजे शाळेत कितवीला? 5वी. म्हणजे 5वी आठवलं. 5वी ते 7वी एकत्र होतो ना शाळेत. हो का? हो. खास पाहुणे म्हणजे तुम्ही आमचे. काय ओळखलं? कोयता काय रे? तुमची चांगलीच खातिरदारी करायला पाहिजे ना. मग कोयत्याने कशाला? बबले बबले उसात कापून फेकणार होता. आले दादा. यांना ओळखतेस का? यांना बोल की कुठली ओळख तुमची? शाळा शाळेपासूनची ओळख आहे. म्हणले नाही शाळेत. काय म्हणलं? अरे होय की आता काय येत पण सांगू. अरे त्यांना लग्नाला यायला जमणार नव्हतं म्हणून आता विश करायला आलेत. होय ना रे? होय. हो. अभिनंदन. बरं झालं आता आलात. आता खाऊनच जा. हो कुठे आहे बुफे? नाही आम्ही खाऊन नाही जात. आम्हाला निघायचं लगेच. आम्ही बाहेर ढाब्यावर खातो काहीतरी. ते म्हणली ना खाऊन जा. बोल. अरे कविता कुठे आहे? नाही खातो. खातो. नाही खातो. खाऊया. जेवल्याशिवाय सोडू नको यांना. हा. अरे मॅडम थँक्यू सो मच. धनराज कुठे आहेत? आणि पुढचं प्लॅनिंग बदललं तर सांगा. लग्नाला या. खूप मोठं लग्न आहे एकदम शहरावानी. दादानी आमच्या डीजे पण ठेवलाय. काय नाही डीजेचा आवाजच मोठा असतो फक्त. बघा हार्टचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर या लग्नाला. मला तर हार्टचा प्रॉब्लेम पण नाही रे. आणि डीजेचा आवाज मोठाच असला पाहिजे ना. काय अडाणी माणूस आहे. अरे ती म्हणत होती की प्लॅनिंग सुचवत होती आपल्याला. प्लॅनिंग करा म्हणत होती. तिचं स्पष्ट म्हणणं होतं की मला इथनं उचलून घेऊन जा. अरे पण तिचा भाऊ. हे बघ तिचा भाऊ म्हणजे तो मोठा डीजे ज्याचा फक्त आवाजच मोठा आहे असं तिचं म्हणणं होतं. त्यामुळे आपण त्याला गंडवून घेऊन जाऊ शकतो. अरे पण नेणार कसं? अरे नेणार कसं म्हणजे हे पोरांनो जरा जागा द्याव जायला. काहीतरी योजना तर करता येईल ना. मित्र
एक आयडिया आहे.